नळे गावात कलावंताचा एल्गार, विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन। नमस्कार, मी पवन हनुमंते आणि आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण इथे मिळतात ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात अगोदर। लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे राष्ट्रीय बहुजन पार्टीची अधिकृत संघटना राष्ट्रीय कलावंत मंचच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक कलावंतांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे। बस स्टँड परिसरात सुरू असलेल्या या आंदोलनात कीर्तनकार, वारकरी संप्रदाय, भजनी मंडळ, वाग्या मुरळी, भीमशाहीर, शिवशाहीर, वासुदेव, बहुरूपी, गोंधळी, पोतराज, भारुडी, सोंगाडी, चित्रकार, कवी, लेखक, साहित्यिक, प्रबोधनकार, सिने अभिनेता, लोकनाट्य कलाकार तसेच तबला, ढोलकी, हलकी बँड आणि संभळवादक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। कलावंतांनी शासनासमोर तब्बल 12 महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत। यामध्ये राजश्री शाहू महाराज कलावंत महामंडळ स्थापन करावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। तसेच राज्यातील सर्व कलाकारांची अधिकृत नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे। महाराष्ट्रातील कला केंद्रावरील डीजे आणि साऊंड सिस्टीम पूर्णपणे बंद करून पारंपरिक वाद्यवादन बंधनकारक करावे, अन्यथा संबंधित कला केंद्राचे परवाने रद्द करावेत अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। डीजे संस्कृतीमुळे हजारो पारंपरिक कलाकारांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ कलावंत योजनेअंतर्गत जिल्हा निवड समित्या बरखास्त करून शासनाने स्वतंत्र कर्मचारी नेमणूक, पारदर्शक निवड प्रक्रिया राबवावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली। पैसे घेऊन आणि नातेवाईकांची निवड होत असल्याच्या तक्रारी असल्याचा आरोप सुद्धा आंदोलकांनी केलाय। वृद्ध कलावंताचे मासिक मानधन 5,000 वरून 10,000 रुपये करण्यात यावे आणि ते वेळेवर मिळावे अशीही मागणी करण्यात आली आहे। तसेच ज्येष्ठ कलावंत योजनेत वयाची अट काढून सर्व कलावंतांना सरसकट मानधन द्यावे अशी मागणी सुद्धा आंदोलकांनी केली आहे। राज्य आणि केंद्र स्तरावर कलावंताचा लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार किंवा खासदार असावा अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे। शहरी आणि ग्रामीण कलाकारांना म्हाडाच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून द्यावीत, तसेच महाराष्ट्रातील सर्व शासकीय विश्रामगृहे कलाकारांसाठी पूर्णपणे मोफत करावीत अशी मागणी करण्यात आली आहे। तमाशा आणि नाट्य कलाकारांना शासनाने आर्थिक मदत करावी, त्यांच्या कलेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, तमाशा फड मालकांना नुकसान भरपाई द्यावी आणि महिला कलाकारांना रात्रीच्या वेळी पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणीही करण्यात आली आहे। याशिवाय कलाकारांवरील वाढत्या मारहाणीच्या घटनांमुळे कलावंत तक्रार समिती स्थापन करून स्वतंत्र कलावंत संरक्षण कायदा लागू करावा अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली आहे। सरकारने या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे। बाकी तुम्हाला काय वाटते, कलाकारांच्या या मागण्या मान्य होतील का? शासन या मागण्या मान्य करेल का? कमेंट मध्ये नक्की सांगा। वाटे गावी हर्ष होई साहित्य सूर्य उगवला, वालू माऊलीच्या पोटी तुकाराम जन्मला, 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 वालू माऊलीच्या पोटी तुकाराम दुःखाची जनाते मी राष्ट्रीय बहुजन पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे। आम्ही इथं जी धरणे आंदोलन 1 तारखेपासून जे करतोय कलाकारांच्या विविध मागण्यासाठी, कलाकाराला न्याय भेटण्यासाठी मी धरणे आंदोलनासाठी 1 तारखेपासून बसलो।